क्वेश्चन विचारतोय बघा, हॉलो सर्क्युलर शाफ्ट 250 mm एक्सटर्नल डायमीटर आहे. तो एक्सटर्नल डायमीटर म्हणजे कॅपिटल डी किती दिलाय बघा, एक्सटर्नल डायमीटर दिलाय तुम्हाला 250 mm. किती आहे? 250 mm हा एक्सटर्नल डायमीटर आहे. डाऊट आहे का सांगा. ओके, पुढे जर बघायला गेलं तर काय म्हणलंय, हॉलो सर्क्युलर शाफ्ट 250 mm एक्सटर्नल डायमीटर, थिकनेस दिलेली आहे 20 mm. तो थिकनेस किती आहे बरं का, 20 mm. तर मी लिहून टाकतो थिकनेस इज इक्वल टू 20 mm. थिकनेस किती दिली तुम्हाला, 20 mm. पुढे रोटेटिंग ॲट अ स्पीड, रोटेटिंग ॲट अ 150 RPM. याचा अर्थ त्याने तुम्हाला RPM ला बोलतात एन. किती दिलेलं आहे, 150. किती दिलं आहे, 150 RPM दिलेला आहे. पुढे जाऊया, द अँगल ऑफ ट्विस्ट 4 मीटर. अँगल ऑफ काय म्हणलंय, अँगल ऑफ ट्विस्ट 4 मीटर लेंथ वॉज फाउंड टू बी 0.8 डिग्री. बघा अँगल ऑफ ट्विस्ट किती दिलेला आहे, 0.8 डिग्री दिलेला आहे. आणि लांबी किती दिलेली आहे, काय लांबी दिलेली ना, 4 मीटर. थोडा दिमाग लावून काम करा. तो बोलतोय काय, अँगल ऑफ ट्विस्ट 4 मीटर लेंथ म्हणजे लांबी 4 मीटर आहे आणि अँगल ऑफ ट्विस्ट किती आहे, 0.8 डिग्री. तिथं कळून जातं ना, तो 4 मीटर. तो म्हणताय कॅल्क्युलेट पॉवर ट्रान्समिटेड. तुम्हाला म्हणलंय की पॉवर कॅल्क्युलेट करून दाखवा. ठीक आहे, आणि मॅक्सिमम शेअर स्ट्रेस पण काढून दाखवा. याचा अर्थ शेअर स्ट्रेसचा अर्थ तो टाऊ पण काढून दाखवा. आणि म्हणले जीची व्हॅल्यू आहे 80 GPa. तो जी किती दिलाय, जी इज इक्वल टू 80 GPa. याचा अर्थ काय होतो हे पण करून घ्या. चला बरं का आता पटपट. जी 80 GPa दिलाय म्हणजे जी इंटू 80 इंटू किती, 10⁻³ हा झाला MPa. समजलं की नाही. जर जी तुम्हाला GPa मध्ये दिलाय तर त्याला 10⁻³ मल्टिप्लाय करून MPa करायचा. ओके का सगळ्यांना. चलो पुढे या. यल त्याने 4 मीटर दिलाय म्हणजे 4 इंटू 10⁻³ हा होऊन जाईल MM बाळा. तो MM मध्ये करून घ्या लांबी पण. बरं यावरती जर तो मला थिटा 0.8 डिग्री देतोय, त्याचं रेडियनमध्ये कसं करतात रे, 0.8 इंटू पाय बाय 180. सांगा किती आन्सर आहे, चला सांग मला पटकन. 0.8 इंटू पाय बाय 180 0.01139 MPa. सॉरी कशाही दिले, रेडियनमध्ये. हे कशा दिल, रेडियनमध्ये. झालं. तो सगळं मला दिलेलं आहे. आता व्यवस्थित बारकाईने बघा. यांनी मला काय म्हणलं आहे की हॉलो सर्क्युलर शाफ्ट येतो. डायमीटर एक्सटर्नल किती त्याचा 250 आणि थिकनेस किती दिली आहे 20. तर मी तुम्हाला विचारतो, तुम्ही उत्तर द्या की त्याचा इंटरनल डायमीटर किती असेल. हे बघा, -210. हा जो काही आहे हा एक्सटर्नल डायमीटर आहे 250चा. म्हणजे इथून तर इथवर अंतर किती आहे, 250 mm. आणि थिकनेस किती याची, इकडून थिकनेस आहे हे बघा, थिकनेस किती आहे 20 mm. ही पण किती आहे 20 mm. लक्षात आहे का. मला सांगा थिकनेस जर का 20 असेल बाळांनो, तो 20 40 झाले ना. तो 250 मधून 40 मायनस केल्यानंतर इंटरनल डायमीटर किती येईल, इंटरनल डायमीटर छोटा डी. तो छोटा डी हा आहे कॅपिटल डी आणि छोटा डी किती असणार बाळांनो, 210 mm. 210 mm. लक्षात येते का. कॅपिटल डी आणि छोटा डी लागणार आहे तुम्हाला, तो तुम्ही काढून घ्यायचा, अगोदरच काढून टाकला. आता आम्हाला सांगा, तुम्हाला त्याने काय फाइंड आउट करायला लावले. तो म्हणतो की पॉवर काढा. काय काढा, पॉवर काढा. जी दिलाय, थिटा दिलाय, टाऊ दिलाय का, टाऊ बी दिलेला आहे. मला एक सांगा, जर तुम्हाला समजा पॉवर काढायची असेल तर तुमच्याकडे फॉर्म्युले 2 आहेत ना, कुठले टाऊ बाय आर सगळे फॉर्म्युले दिलेत. मग आपण आता एक काम करूया बघा, इथे अशी उभी रेष मारूया. आपलं नेहमीसारखं काय फॉर्म्युला असतो, T/J जी थिटा बाय यल. इकडे काय असतो बाळांनो, T/J टाऊ बाय आर. समजलं का नाही बोला. ओके, आपला नेहमीचा फॉर्म्युला. मग मला सांगा, तुम्हाला त्यांनी टॉर्क दिला आहे का कुठे उदाहरणामध्ये, नाही. तो टॉर्क आपल्याला काढायचा आहे, बरोबर की नाही. जेचं काय असतं रे, जे सांग. हॉलोचा जे काय असतो, हॉलोचा जे असतो पाय बाय 32 कॅपिटल D⁻⁴ मायनस छोटा D⁻⁴. समजलं का. इज इक्वल टू जी किती दिलाय बघा, जी 80 इंटू 10⁻⁴. थिटा किती दिलाय रे, थिटा दिलाय तुम्हाला, आहे का थिटा दिलाय 0.0139 0.0139 हा झाला थिटा. आणि लांबी किती दिले बाळांनो, यल दिले 4 इंटू 10⁻⁴. तर 4 इंटू 10⁻⁴. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करावा लागेल आपल्याला. पुढे जाऊ पुढच्या स्टेपला. T डिवाइड बाय पाय बाय 32. कॅपिटल डी किती बाळांनो, 250⁻⁴ मायनस छोटा डी किती आहे 210⁻⁴. ओके का. इज इक्वल टू 80 इंटू 10⁻³ इंटू 0.0139 डिवाइड बाय 4 इंटू 10⁻⁴. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून मला सांगा, हा टी किती येणार, हा येणार न्यूटन MM मध्ये. कारण फॉर्म्युल्यामधून जे भेटतं ते न्यूटन MM मध्ये येणार आहे. किती आलं, ही बाळांनी काय केलं बरं का. तो आपला आन्सर जे येणार आहे, शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल केल्यानंतर आन्सर किती येते हे बघा. तो हे आन्सर जे आहे 53.53 इंटू 10⁻⁶.
तर टॉर्क जे येते ते 53.53 इंटू 10⁶ न्यूटन इंटू एम एम, न्यूटन इंटू एम एम. ओके का? इथवर आपण राहू देऊ. अलीकडे या, इकडे पलीकडे बघा. आता तुमच्या लक्षामध्ये काय येईल की इथून तो आपल्याला टाऊ काढायला लावतोय. टाऊ काढायला लावतोय, मग तुम्ही काय करता, या टीला उचलायचं, या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं बाळांनो. तुमच्याकडे सगळे इथून टाऊ पण काढून घ्या, म्हणजे दोघं उत्तर येऊन जातील. म्हणजे बघा टॉर्क पण आला आणि टाऊ पण येऊन जाईल. असं करावं लागेल आता या केसमध्ये. म्हणजे हा टॉर्क उचलायचा, याच्यात टाकायचा. टाका बरं का त्याला. टी किती आहे? 53.53 इंटू 10⁶. जे काय असतो पाय बाय 32 कॅपिटल D⁴ मी डायरेक्ट लिहितो. कॅपिटल डी किती आहे? 250. तो 250⁴ मायनस 210⁴ बरोबर का? ओके. आणि इथं टाऊ मला काढायचा आहे. टाऊ राहू द्या. रेडियस किती आहे? तो रेडियस बघा, एक्सटर्नलची रेडियस किती आहे? जर 250 जर का समजा तो टोटल असेल तर त्याची रेडियस किती येईल बाळांनो? 125. किती येईल? 125. मी त्या रेडियस टाकून घेतो 125. मला सांगा, याचा शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून मला आन्सर सांगा की टाऊ किती आला न्यूटन पर mm². खाली काय आहे? 125. हां, टाऊ बाय अल्फा एक्स बाय 125. करा बरं का, सॉल्व करा पटपट. चला 53.53 केला. चला 125 करून. तो आपल्याला हा टाऊ भेटून जाईल. किती येतो बघूया. टाऊ जर का तुम्ही काढायला गेलात तर तो येतोय 34.748. तो 34.748 न्यूटन पर mm². तो शेअर स्ट्रेस पण काढून टाकला मी. ओके. पण शेअर स्ट्रेस हे आपलं आन्सर होतं, ते आन्सर आपलं आहे. पण त्यांनी पॉवर पण काढायला लावली बाळांनो. म्हणून आपण आता पॉवरचा फॉर्म्युला वापरूया. पॉवर बरोबर काय फॉर्म्युला असतो? 2π/nt/60. 2π ठीक आहे. एन किती दिला आहे? RPM. हे काय RPM किती दिला आहे? 150. तो इंटू काय करणार मी आता याला? 150 बरोबर. आता एन पण झाला. टी जो असतो तो टी या फॉर्म्युला पॉवरच्या फॉर्म्युल्यामध्ये टी टाकत असताना नेहमी कशात टाकावा लागतो? न्यूटन मीटरमध्ये. कशात? न्यूटन मीटरमध्ये. मग न्यूटन मीटर जर करायचं असेल तर या टीला मी काय करून घेतो बघा, या न्यूटन मीटरमध्ये टाकायचं आहे. तो 53.53 तुम्हाला न्यूटन मीटर करायचं म्हणजे याला डिवाइड बाय 1000 करायचं. काय करायचं? डिवाइड बाय 1000. म्हणजे 3 घरं कमी केले बाळांनो तर 10⁻³ होऊन जाईल. तो काय होऊन जाईल? 10⁻³. हा होऊन जाईल न्यूटन इंटू मीटर. हा होऊन जाईल न्यूटन इंटू मीटर. हा तुम्हाला उचलून कुठे टाकायचा आहे? या पॉवरच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचा आहे. मग मला सांगा, इथं टाकतो मी 53.53 इंटू 10⁻³ डिवाइड बाय काय खाली 60. मग पॉवर किती आली सांगा? पॉवर किती आली? व्हॅटमध्ये येईल ती पॉवर. किती आली? 840.847 इंटू 10⁻³ व्हॅट. बरोबर. आणि किलो व्हॅटमध्ये काढायचं असेल तर काय करावं लागेल बाळांनो? किलो म्हणजे 10⁻³ गायब करा. 840.847 किलो व्हॅट. हा झाला तुमचा आन्सर.